Good morning, student. My name is Bhavan Vishwanath Shinde, Shinde coaching class. Student, thought of the day, today's thought is good values today create a better tomorrow. Good values today create a better tomorrow. आजचे चांगले संस्कार उद्याचे सुंदर भविष्य घडवतात. आजचे चांगले संस्कार उद्याचे सुंदर भविष्य घडवतात. What is today's thought, student? Today's thought is good values today create a better tomorrow. Understood, student? See here, look at the board and look at the me. बघा आज आपल्याला 10वी वर्गातील जे कठीण परीक्षेमधले प्रश्न आहेत ते कठीण परीक्षेमध्ये आपला प्रश्न सोडायचा आहे. तर लक्ष द्या इकडे बोर्डला करते प्रश्न काय आहे बघा. तर 10वी बोर्डामधील हे प्रश्न आहे. तर बघा प्रश्न काय आहे. ए आणि बी या दोन विद्यार्थ्यांचे वय अनुक्रमे 19 वर्ष आणि 15 वर्ष आहेत. किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणाकार 480 होईल हे शोधा म्हणजे. दोन व्यक्तीचे वय दिले या ठिकाणी, दोन व्यक्तीचे या ठिकाणी काय दिले बोलो वय दिले. ते वय काय म्हणले 19 वर्ष आणि 15 वर्ष आहे म्हणजे. अनुक्रमे 19 वर्ष आणि 15 वर्ष आहे म्हणजे. पण त्या दोघांच्या वयाचा गुणाकार किती वर्षांनी त्यांच्या वयाचा गुणाकार 480 होईल म्हणून आपल्याला काढायला सांगितलं आहे का नाही. आधी काय घ्यायचं लक्षात, काय घ्यायचं गणित ज्यावेळेस आपण सोडवतो त्यावेळेस काय लक्षात घ्यायचं गणितामध्ये, गणितामध्ये काय आपल्याला गिवन डाटा काय दिले, जे आपल्याला महत्वाची गोष्ट आहे ते आपण घेऊन आपण ते गणित सोडवू शकतो. तर दिलेल्या गणितामध्ये आपल्यासाठी काय दिले ते शोधायचं आधी. ह्या गणितामध्ये काय काय दिले, ह्या गणितामध्ये ए आणि बी चे वय दिले. ए आणि बी हे व्यक्ती आहेत, यांचं वय दिले. अनुक्रमे काय 19 वर्ष आणि 15 वर्ष आहे. तर आधी ते लिहून घ्या. एचे वय किती आहे बरोबर. एचे वय 19 वर्ष आणि बीचे वय किती आहे 15 वर्ष आहे का नाही. आलं लक्षामध्ये. पुढे काय म्हणते किती वर्षांनी त्यांच्या वयाचा गुणाकार 480 होईल म्हणजे. आपल्याला हे लक्षात आहे आपण कधीही गणित करताना काय करतो, गणितामध्ये दिले ते आपण लिहितो आणि गणितामध्ये दिले नाही त्यासाठी आपण काय घेतो, जे दिले नाही त्याचे आपण काय घेतो x घेतो. तर समजा x वर्षांनी त्यांच्या वयाचा गुणाकार 480 होईल. कळलं बरोबर. गणितामध्ये जे दिले ते आपण काय घेतो, जे दिले नाही ते आपण काय घेतो x घेतो. x कन्सिडर करतो का नाही. पण पुढे लक्षात द्या आपण काय केलो x वर्षाने त्यांच्या वयाचा गुणाकार काय म्हणलो 480 होईल म्हणून आपण घेतलं तर सांगितलं. आता काय करायचं x वर्षाने ह्याच्यामध्ये काय करायचं x वरचा प्लस करायचं. x वर्षाच्यामध्ये काय करायचं जे x कन्सिडर केलं x घेतला होता आपण काय करायचं मध्ये ऍड करायचं. आता आपल्याला काय करायचं इक्वेशन तयार करायचं. हे वर्ड प्रॉब्लेम याच्यामध्ये आपल्याला समीकरण तयार करून आपल्याला ते गणित सोडवायचं आहे. गणित सोडल्यानंतर त्याचे घटक पडतात ते घटक काढून आपल्याला हे गणित पुढे चालवायचं आहे. तर बघा पुढे काय करायचं आहे ए चे वय गुणिले बी चे वय. ए चे वय गुणिले बी चे वय किती म्हणले 480. त्यांच्या वयाचा गुणाकार किती वर्षांनी त्यांच्या वयाचा गुणाकार 480 म्हणजे. तर आपण काय केलं एक समीकरण तयार केलं. समीकरण काय तयार केलं ए चे वय गुणिले बी चे वय. तर ए चे वय काय घेतलं बरोबर आपण 19 अधिक x आणि बी चे वय काय घेतलं बरोबर 15 अधिक x बरोबर 480 ला 480. कळलं तुम्हाला, कळलं का नाही. एका कंसामध्ये 19 अधिक x दुसऱ्या कंसामध्ये 15 अधिक x बरोबर 480. हे ए चे वय हे बी चे वय. आता ह्या कंसातला काय करायचं गुणाकार करायचा. ह्या दोघांमध्ये संबंध काय बरोबर, ह्या दोघांमध्ये संबंध आहे गुणाकाराचा. ह्या कंसातला ना त्या कंसातला काय करायचं गुणाकार करायचं. आधी 19 न पुन्हा ह्या कंसातला गुणाकार करायचा, ह्या कंसाला गुणाकार करा. पुन्हा नंतर x ने ह्या कंसाला पुन्हा गुणाकार करा. एक घटक घेऊन त्याला काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा. आधी 19 न करा. 19 गुणिले 15 285. 19 गुणिले 15 285 अधिकला अधिक 19 गुणिले x 19x नंतर x गुणिले 15x आहे का नाही. 15 गुणिले x 15x अधिक x गुणिले x चा वर्ग बरोबर किती 480. हे असं समीकरण तयार करून आपण काय केलं सोडवलं. पुढे लक्ष द्या बरोबर. आता हे वर्ग समीकरणाच्या रूपामध्ये पहिले जे वर्ग आहे वर्ग समीकरणाचा बरोबर तुम्हाला माहिती आहे बरोबर x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 आहे. हे आधी त्या रूपामध्ये लिहा x चा वर्ग अधिक हे 19x आणि 15x किती झाले 34x बरोबर का. 15 × 30 = 4 बरोबर 34x अधिक हे 285 ला 285 बरोबर 480 ला 480. ह्याला नीट लिहून घेतलो आपण x चा वर्गाला x चा वर्ग 34x ला 34x अधिक 285 ला 285. हा 480 तिकडे बरोबरचा तिकडे आहे. आपल्याला इकडे आणायचा तो काय होतो मायनस होतो आहे का नाही
बरोबरच्या तिकडे तो प्लस मध्ये होतं, इकडे आणलं तर आपण काय झालं ते मायनस झालं. एक्सचा वर्गाला एक्सचा वर्ग अधिक 34x ला 34x अधिक 285 सॉरी 285 आहे ना. आता या ठिकाणी काय करायचं, एक्सचा वर्ग अधिक 34x ला 34x. आता ही मोठी संख्या मायनस मध्ये आहे, 480 मुळे 285 आपल्याला काढायचं आहे. तर बघा 480 वजा 285. आता या ठिकाणी काय आहे, 0 आहे, इकडे घेतलो, इथे झालं 10, 10 म्हणून 5 गेले 5, इथे किती झाले 7, 7 म्हणून 8 झाले, परत इकडे घ्यायचं 17 म्हणून 8 गेले, इथे किती उरले 9 उरले, इथे किती झाले 3 झाले, 3 म्हणून 2 गेलं 1 उरले. मग इथे काय आलं 185 सॉरी वजा 195. 480 म्हणून 285 आपण काढतो, काय आलं वजा 195 आलं. आता बघा हे 3 घटक आहेत, इथे काय करायचं आहे, 195चे असे अवयव पडायचे, 195चे असे अवयव पडायचे, तर काय करायचं फॅक्टर पडायचं. आता 195चे असे अवयव पडायचं की त्याची बेरीज किंवा वजाबाकी केल्या, मधली संख्या यावं आणि गुणाकार केल्या 195, म्हणजे दोन अवयव 39 प्लस 39 आणि मायनस 5. कळा का, 19 गुणिले 5 195, 19 गुणिले 5 195 आणि 39 मधून 5 गेले 34. तर या ठिकाणी ठेवा ते x चा वर्ग अधिक 39x वजा 5x वजा 195 ला 95. ह्या दोघांमध्ये कॉमन काढा, ह्या दोघांमध्ये कॉमन काढा, या ठिकाणी x कॉमन काढायचं, x अधिक 39 ला 39. आता या ठिकाणी काय कॉमन काढायचं, -5 कॉमन काढायचं आहे का नाही. कंसामध्ये राहिलं x, हे मायनस मायनस काय झालं प्लस झालं, 5 गुणिले 39 195. तर x मायनस 5 आणि x अधिक 39 ह्या दोन्ही कंसामध्ये सेम आहे, त्यापैकी एक घेतलो आणि बाहेरले अवयव x मायनस 5 ला 5. तर पूर्व लक्षात घ्या. आता या ठिकाणी लिहितो बघा, x बरोबर 5 आणि x बरोबर -39. हे -5 हे x -5 होतं, हे 5 मायनस मध्ये होतं, काय झालं प्लस मध्ये झालं, आणि 39 प्लस मध्ये होते, काय झालं मायनस मध्ये झालं. कधी वय आणि जे लांबी किंवा विद्यार्थी संख्या हे आपल्याला ऋण स्वीकारता येत नाही. तर दोन किमती आल्या या ठिकाणी, x बरोबर 5 आलं आणि x बरोबर -39 आलं. जे प्लस आहे ते घ्यायचे, जे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ते घ्यायचं. तर 5 वर्षांनी ए आणि बी, 5 वर्षांनी ए आणि बी यांचा वयाचा गुणाकार 480 होईल. कळलं बरोबर, किती वर्षांनी यांचा वयाचा गुणाकार 480 होईल, तर 5 वर्षांनी त्यांचा वयाचा गुणाकार 480 होईल. अशाच प्रकारचे आपल्याला SSLC आणि स्कॉलरशिप एक्झामचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. थँक्यू.